नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आणि माझा मित्र रवी आम्ही दोघं चाललो निफाडला लग्नासाठी. तर मित्रांनो, तुम्ही व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, निफाडमध्ये आल्यानंतर आम्ही बघितला की कोणता तरी बँड चालू आहे. मग आम्ही निघालो बँड बघण्यासाठी. तिथं गेल्यानंतर बघितलं की जगदंबा ब्रॉस बँड चालू आहे. मित्रांनो, बँड बघून संबळ चालू झालं. संबळाच्या 2-3 शूट केल्या तुम्ही बघितल्या असतील. मग म्हटलं चला आता लग्नाकडे निघू. मग काय मित्रांनो, गेलो आम्ही संगमेश्वर मंदिराकडं. तिथं बघितलं की अजून कोणीच आलं नाहीये. मग म्हटलं चला आता तोपर्यंत. मित्रांनो, आपण संगमेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी चाललोय. मित्रांनो, हा मंदिराजवळचा नजारा बघा. तिकडांनी पडतं फुल दिसतं. चला मित्रांनो, आता आपण जाऊ कुठंतरी सावलीत बसून मस्तपैकी. अजून वरड काय आलं नाही. मित्रांनो, हे रामकुंड बघू शकता. आम्ही पहिले शाळेत यायचो ना निफाडला, तेव्हा आम्ही इथं आंघोळ करायचो. पहिले पूर्ण बरे राहायचं. आता पाणी कमी असल्यामुळं पूर्ण आटून गेलं इथे. हे बघू शकता. रे भाऊ, मग इथं आंघोळ करायचा एक्सपिरियन्स कसा होता पहिले? एकदम भारी. मजा यायची का नाही? आता हे खराब झालंय ते. खराब झाला आता ते. इथं मशीन लावलं आहे पाणी ओढायसाठी. हे पाणी कुठं जातं काय नाही. पहिले एक नंबर राहायचे मित्रांनो. इथं आम्ही पहिले शाळातून इथंच यायचं डायरेक्ट आंघोळ करण्यासाठी. तर आपल्या रवी भाऊला इथं लोखंडाची कडी दिसली. तो म्हणतोय जुनी लोखंडला कडक असतं. मासे धरायचं काम चालू आहे इकडे.
निपाडच्या पुला बसला संगमेश्वर मंदिर. इथला नजारा बघू शकता तुम्ही. 12 वाजता आले. बोल भाऊ, मागणी बोलते. मित्रांनो आता आपण आलोय सगळं फिरून इथं. तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कमेंट नक्की करा. हे रवी भाऊ आता चालू थकले. आता आम्ही जातो पाणी पितो. अजून वरड काय आलं नाही तर म्हटलं चला येऊ फिरून. वराड कधी येतं काय माहिती. रवी भाऊ जायचं का दुसरी फिरायला कुठं? कुठं जावंच लागेल ना. वरड कुठून येणार नाही. काय माहित कुठून येणार ते. इथलं सगळं छान दिसतं. वरड दिसलं. नवरी कोणची असतील एवढं लवकर नको. मग आता नवरी कुठली? तू इडली का? नवरी इडली नाही पडची. मित्रांनो आता 3 वाजून 10 मिनिटं होत आले पण अजून लग्न काही लागलं नाही. बघू शकता तुम्ही. आता आम्ही चाललोय तिथं. नवरदेव आणि नवरी उभे आहे. म्हटलं चला आता लग्न लावू आणि पहिले जेवण करून पहिले घरी निघू. आता भरपूर टाईम झालेला आहे. कटाळा आला आहे पण सकाळपासून नाही का. मित्रांनो लग्न लागल्यानंतर आम्ही लगेच जेवण करण्यासाठी बसलो. म्हटलं आता पहिले जेवण करून घेऊ. खूप वेळ झाला होता. तर मित्रांनो आता आम्ही जेवण केलंय आणि निघालो घरी. तर आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.